नमस्कार मित्रांनो, मी अनिल गोरे, एम-एस मराठी संग्राम या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, शेतकरी ओळखपत्र त्यालाच आपण फार्मर आयडी कार्ड सुद्धा म्हणतो. तर हे फार्मर आयडी कार्ड डाउनलोड कसं करायचं आहे, त्याचबरोबर जर आपण अर्ज केलेला असेल फार्मर आयडी कार्डसाठी, तर ते आपल्याला अप्रूव्ह झालेलं आहे, की पेंडिंग आहे, की रिजेक्ट करण्यात आलेलं आहे, त्याचं स्टेटस कसं बघायचं आहे, जर अप्रूव्ह झालेलं असेल, तर ते डाउनलोड कशा पद्धतीने करायचं आहे, तर याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला तुमचं स्टेटस किंवा तुम्हाला तुमचं फार्मर रजिस्ट्रेशन करायचं असेल किंवा तुम्हाला तुमचं शेतकरी ओळखपत्र फार्मर आयडी कार्ड हे डाउनलोड करायचं असेल, तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन या वेबसाईटवरती येऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, इथं आल्यानंतर तुम्हाला जर नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुम्ही इथं ऑप्शन देण्यात आलेले आहेत बघा, ऑफिशियल फार्मर. तर ऑफिशियल हा अधिकाऱ्यांसाठी आहेत. आपल्याला याचं काही घेणं देणं नाहीत. त्यानंतर फार्मरचा ऑप्शन आहे, तर यावरून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून इथं तुमचं फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे. परंतु या वेबसाईटचं अजून कामच चालू आहे. त्यामुळे हा ऑप्शन बंद आहे. तुम्हाला काय करायचं आहे, इथं लॉग इन विथ सी जे सी धारक आहेत, फक्त तेच इथं आता सध्या शेतकरी ओळखपत्र हे काढू शकतात. तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं लॉग इन विथ वरून तुम्हाला इथं नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे. नवीन रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे हे जर तुम्हाला माहित नसेल, तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची सुद्धा लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं शेतकरी ओळखपत्र हे काढू शकता. आता आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, की आपलं शेतकरी ओळखपत्र हे आपण जर अर्ज केलेला असेल, तर त्याचं स्टेटस कसं चेक करायचं आहे, ते पेंडिंग आहेत की अप्रूव्ह आहेत, किंवा जर अप्रूव्ह झालेलं असेल, तर ते डाउनलोड कसं करायचं आहे, तर ती माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथं एक चेक एनरोलमेंट स्टेटस नावाचा ऑप्शन आहे. तर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. चेक एनरोलमेंट स्टेटस या नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर 2 ऑप्शन आलेले आहेत. तुम्ही इथं बघू शकता. चेक स्टेटसमध्ये एनरोलमेंट आयडी आणि आधार नंबर. ज्यावेळेस आपण फार्मर रजिस्ट्रेशन करतो, तर त्यावेळेस आपल्याला एक एनरोलमेंट आयडी मिळतो. जर तो तुमच्याकडे असेल, तर तुम्ही इथं एनरोलमेंट आयडी टाकू शकता. जर तुमच्या लक्षात नसेल, तसं तुम्हाला तो तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे, तर त्यावरती सुद्धा मेसेजमध्ये तुम्हाला तो एनरोलमेंट आयडी हा मिळालेला असणारच आहे. परंतु तो सुद्धा जर तुमच्या लक्षात नसेल, तर तुम्हाला इथं आधार नंबरचा सुद्धा ऑप्शन देण्यात आलेला आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमचा आधार नंबर हा टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं चेक ह्या नावावरती क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती आलेली आहे. इथं बघा, तुमचा आधार कार्ड नंबर दाखवलेला आहे. त्यानंतर सेंट्रल आयडी वगैरे आहेत. त्यानंतर मित्रांनो, इथं अप्रूव्हल स्टेटस सुद्धा दाखवलेलं आहे तुमचं कसं आहे. तर आता इथं माझं पेंडिंग आहे. ज्यावेळेस अप्रूव्ह होईल, तर त्यावेळेस इथं डाउनलोडचा ऑप्शन येईल. त्यानंतर आपल्याला इथं आपण आपलं फार्मर आयडी कार्ड हे डाउनलोड करू शकता. त्यानंतर इथं फार्मर नेम दाखवण्यात आलेलं आहे. आपलं नाव दाखवण्यात आलेलं आहे. त्यानंतर एनरोलमेंट डेट म्हणजे आपण किती तारखेला काढलेलं आहे, रजिस्ट्रेशन केलेलं आहे, ते सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे. आणि अप्रूव्हल आणि रिजेक्शन डेट. तर इथं हे आपलं कार्ड अप्रूव्हल झालं, की आपल्याला इथं डाउनलोडचा ऑप्शन येईल. परंतु अजूनपर्यंत माझं पेंडिंगच आहे, तर त्याच्यामुळं माझं इथं डाउनलोडिंगचा ऑप्शन आलेला नाही. तर तुम्ही इथं अशा प्रकारे हे तुमचं फार्मर आयडी कार्ड जे आहे, तर हे अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकतात.